नमस्कार. आजच्या या विश्लेषणात एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी एक प्रचंड मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. अनेकदा होतं काय, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यामुळे कर्ज भरणे कठीण होऊन बसतं. तरीही जे शेतकरी वेळेवर पैसे भरतात त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक असा ऐतिहासिक बदल झालाय जो थेट तळागाळातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. हे नवीन अपडेट नेमकं काय आहे आणि त्याचे आपल्या संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कसे सकारात्मक परिणाम होणार आहेत हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया. सर्वांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्यांनी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे आणि प्रामाणिकपणे परतफेड केली आहे त्यांची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. कारण या व्याज सवलत योजनेअंतर्गत मंजूर झालेली पैशांची रक्कम आता थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. खरीपाचा किंवा रब्बीचा हंगाम असो, वेळेवर कर्ज भरणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असतं, बरोबर? पण आता या नव्या अपडेटमुळे त्या प्रामाणिकपणाची थेट आणि वेळेवर दखल घेतली गेली आहे. हा केवळ आकड्यांचा खेळ किंवा एखादा आर्थिक दिलासा नाहीये, तर वेळेवर कर्ज भरण्याच्या शिस्तीला प्रशासनाने दिलेलं हे एक खूप मोठं प्रोत्साहन आहे. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे, हा काही फक्त 2-4 हजारांचा प्रश्न नाहीये. जेव्हा आपण कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध असणाऱ्या या वेगवेगळ्या सवलतींची योग्य प्रकारे सांगड घालतो ना, तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम म्हणून तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज खऱ्या अर्थाने बिनव्याजी उपलब्ध होऊ शकतात. होय, कोणत्याही अतिरिक्त व्याजाविना. विचार करा, शेतीच्या मशागतीपासून ते बी बियाणे, खते खरेदी करण्यापर्यंतच्या वाढत्या खर्चांसाठी हा किती भक्कम आर्थिक आधार आहे. या सुविधेमुळे सावकाली कर्जाच्या विळख्यात अडकण्याची वेळ येत नाही. पण आता साहजिकच प्रश्न पडतो की हे गणित नक्की जुळतं कसं? हे 3 लाखांचं गणित कसं जुळतं हे समजून घेणं खरंच खूप सोपं आणि महत्त्वाचं आहे. इथे 2 वेगवेगळ्या स्तरांवरील सरकारे एकत्र येऊन आर्थिक ताण कसा कमी करतात हे स्पष्ट होतं. सगळ्यात आधी केंद्र शासनाच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC अंतर्गत घेतलेल्या कर्जावर सबसिडी दिली जाते आणि त्यानंतर राज्य शासनाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेद्वारे त्याच व्याजामध्ये आणखी अतिरिक्त सवलत दिली जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नांचा एकत्रित परिणाम असा होतो की 3 लाख रुपयांपर्यंतचे नियमित कर्ज भरणारे शेतकरी व्याजाच्या भारातून पूर्णपणे मुक्त होतात. त्यांचं कर्ज खऱ्या अर्थाने 0% व्याजाचं म्हणजेच बिनव्याजी ठरतं. प्रशासकीय प्रक्रियेतला एक छोटासा बदल किती मोठा फरक घडवून आणू शकतो हे यावरून अगदी स्पष्ट होतं. यापूर्वीची पद्धत अतिशय किचकट आणि निराशाजनक होती. व्याजाच्या परताव्याची रक्कम सरकारकडून थेट बँकांकडे दिली जायची. त्यामुळे परतावा जमा झाला की नाही याची कोणतीही माहिती वेळेवर मिळत नव्हती. पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव होता आणि साहजिकच तक्रारींचे ढिगारे साचत होते. पण आता ही जुनी अपारदर्शक पद्धत कायमची मोडीत काढण्यात आली आहे. आता नवीन पद्धतीनुसार संपूर्ण निधी थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे वितरित केला जात आहे. याचा अर्थ 100% पारदर्शकता. पैशांचा प्रवास आता थेट सरकारकडून बँक खात्यापर्यंत होतोय, जो पूर्वी कधीच इतक्या सुरळीतपणे होत नव्हता. आता ही DBT म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण प्रणाली नक्की काय काम करते आणि ती इतकी प्रभावी का आहे हे थोडक्यात पाहूया. DBTमुळे प्रशासकीय प्रक्रियेतले मधले सगळे अडथळे आणि मध्यस्थ बँकांची मोठी साखळी पूर्णपणे वगळली जाते. एका क्लिकवर जो निधी ज्याच्या हक्काचा आहे तो थेट त्याच्या बँक खात्यात अत्यंत सुरक्षितपणे पोचतो. ही आधुनिक व्यवस्था फक्त वेळेचीच बचत करत नाही, तर सिस्टममधली गळती थांबवून ज्यांनी खरोखरच प्रामाणिकपणे कर्ज फेडलंय त्यांच्याच खिशात हा परतावा पडेल याची 100% खात्री देते. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळेच ही खऱ्या अर्थाने शक्य झालेली एक मोठी आर्थिक सुरक्षितता आहे. आता ही नवीन प्रणाली प्रत्यक्ष लागू झालीये आणि पैसे जमा होण्याची प्रक्रियाही सुरू झालीये, तेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलीये. सर्व संबंधित आणि पात्र लाभार्थ्यांनी आपली बँक खाती त्वरित तपासून पाहणं गरजेचं आहे. बँक पासबुक अपडेट करणं किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स तपासणं हे लगेच करून घ्यायला हवं. जर व्याजाच्या परताव्याची ही रक्कम खात्यात यशस्वीरित्या जमा झाली असेल तर हा या नवीन पारदर्शक प्रणालीचा मोठा विजय आहे. आणि हो, याची माहिती गावातील इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पण समजा काही कारणास्तव रक्कम अद्याप जमा झाली नसेल तर गप्प न बसता संबंधित बँक शाखा किंवा प्रशासनाकडे लगेचच अधिकृतपणे चौकशी केली पाहिजे. जागरूक राहणं कधीही फायद्याचंच असतं. जर खात्यात निधी आला नसेल तर योग्य वेळी पाठपुरावा करणं ही पुढची अत्यंत महत्त्वाची पायरी ठरते. पण या संपूर्ण प्रक्रियेच्या निमित्तानं एक अतिशय सखोल विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. जुन्या व्यवस्थेतील लालफितशाही आणि अपारदर्शकता दूर करून
थेट लाभ हस्तांतरणासारखी ही डिजिटल पारदर्शकता आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राला कायमच्या एका नव्या आणि सकारात्मक दिशेने घेऊन जात आहे का? जेव्हा महत्त्वाची माहिती आणि आवश्यक निधी दोन्ही थेट तळागाळापर्यंत कोणत्याही अडथळ्याविना पोहोचतात, तेव्हा तो खऱ्या अर्थाने डिजिटल प्रशासनाचा एक क्रांतिकारी टप्पा मानला जातो. नक्की विचार करा. या सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. माहितीपूर्ण रहा आणि सशक्त रहा.